तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। कर्नाटकात ऊस देण्यास शेतकऱ्यांनी घाई करू नये, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आवाहन। महाराष्ट्रातील ऊस गळीत हंगाम 15 नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे, परंतु कर्नाटकातील साखर कारखाने सुरू झाले आहेत, त्यामुळे चंदगड, आजरा आणि गडहिंग्लज तालुक्यातील शेतकरी बांधवांनी कर्नाटकला ऊस घालण्यासाठी घाई करू नये, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक पाटील यांनी केले आहे। 8 जिल्ह्यांना 2 दिवस पावसाचा इशारा, गुरुवार शुक्रवारी हलक्या सरींचा अंदाज, हवामान विभागाची माहिती। राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव या 8 जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे। रत्नागिरीत 8500 बंधारे बांधणार, प्रत्येक ग्रामपंचायतीला 10 बंधाऱ्यांचे उद्दिष्ट, ग्रामस्थांच्या सहभागातून बंधारे उभारणार, पाऊस लांबल्याने बंधारे बांधण्याचे काम उशिरा। सीमा भागात साखर कारखान्यांचा गळीत हंगाम जोमात, शेतकऱ्यांसह साखर कारखानदारांना मोठा दिलासा मिळणार। कांदा उत्पादक पुन्हा अडचणीत, ओल्या कांद्याच्या भावात 600 रुपयांची घसरण, प्रति क्विंटल 2600 रुपयांचा सरासरी भाव, अवकाळी पावसाची शेतकऱ्यांना धास्ती। भाजपचे संकल्पपत्र तर महाविकास आघाडीचा महाराष्ट्रनामा, लाडक्या बहिणींना 2100 रुपये, 25 लाख नवीन नोकऱ्या, शेतकऱ्यांना कर्जमाफी, अमित शहांच्या हस्ते जाहीरनामा प्रसिद्ध, धर्मांतर विरोधी कायदा करणार, गड किल्ले विकास प्राधिकरण, खतांवरील जीएसटीवर अनुदानाचा तोडगा, महाविकास आघाडीची आश्वासने म्हणजे तुष्टीकरणाचे राजकारण, तर शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत कर्जमाफी, महिलांना 3000 रुपये, महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात 5 गॅरंटी, 100 युनिटचे वीज बिल माफ होणार, महिलांना वर्षाला 6 सिलेंडर 500 रुपयात, महिलांना बस प्रवास मोफत, तर आरक्षणाची 50% मर्यादा हटवणार। हार्वेस्टरने हिरावला मजुरांचा रोजगार, कालपर्वत्वे होत चालले शेतकामात बदल, शेतकऱ्यांना दिलासा। कृषी प्रधान भारतात शेती उपयोगी यंत्रांनी शिरकाव केल्याने शेतातल्या पारंपरिक अशा पद्धती आता कालबाह्य ठरत आहेत। काश्मीरच्या विधिमंडळात लाथाबुक्क्यांनी हाणामारी, कलम 370 वरून गदारोळ, भांडणात भाजपचे 3 आमदार जखमी, 6 नोव्हेंबर रोजी मंजूर झाला होता प्रस्ताव। शेतमजुरांच्या अटीच असतात भारी, घरचे पाहुणेही नेले बांधावर, मजूर जातात प्रचारासाठी, काम करण्यास नकार, सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, गावात प्रचार करण्याचा आयता रोजगार मिळत असल्याने शेतातील फुटलेला कापूस वेचणी करण्यास मजूर मिळेनासे झाले आहेत। गव्हाच्या बियाण्यांचे दर वाढले, 20 किलो बियाण्याच्या बॅगसाठी मोजावे लागत आहेत 3800 रुपये। गव्हाचे उत्पन्न घेण्यासाठी अधिक मेहनत आणि सिंचनासाठी अधिक पाणी लागत असल्याने बहुतांश शेतकऱ्यांकडून गहू पेरणीकडे दुर्लक्ष केला जातो, परंतु आजही काही शेतकऱ्यांकडून मात्र गव्हाचे उत्पन्न घेतले जाते। अकोला जिल्ह्यातील प्रकल्पात 89.02% जलसाठा, 17 मध्ये 100 तर 4 प्रकल्पात 98% पाणी। चंद्रभागा तीरावर चेंजिंग रूम, महिला भक्तांसाठी सुविधा, 24 तास सुरक्षा कर्मचारी। कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। येणाऱ्या भाविकांना मंदिर समितीकडून मुबलक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत। तसेच विठ्ठलरायाचे दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक चंद्रभागेमध्ये स्नान करतात। महिला भाविकांसाठी चंद्रभागा वाळवंटात स्नान केल्यानंतर कपडे बदलण्यासाठी 10 चेंजिंग रूमची उभारणी केली जात आहे। वातावरणाचा पिकांना फटका, पुणे जिल्ह्यातील कांदा, टोमॅटो, मिरची आदी पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव, सीताफळाला अपेक्षित भाव मिळणे कठीण। पिवळे सोने आणण्यासाठी बळीराजाची लगबग, शेतकऱ्यांना मजुराचा शोध, धान कापणी व मळणीसाठी वानवा, अनेकांची कामे लांबली। नागपूर विभागात भाव कमी, सोयाबीन उत्पादक त्रस्त, आतापर्यंत 30,000 पोती आवक, 3500 ते 4200 रुपये क्विंटल भाव। ज्या पिकाची शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना इन्सेंटिव्ह मिळायला हवा होता, त्याचे उत्पादन घेण्यासाठी मात्र सरकारी शिक्षा मिळत आहे। एकीकडे सरकारने सोयाबीनसाठी 4800 रुपये प्रति क्विंटल दर निश्चित केला आहे, परंतु सध्या याला 3500 ते 4200 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे। कांदा पीक ठरते बेभरोशाचे, शिरूर तालुक्यातील कांदा उत्पादक हवालदिल, हवामान बदलाचा फटका बसतोय।
शेतकऱ्यांची रब्बी पिकांसाठी धांदल, गळीतास ऊस पाठवून क्षेत्र रिकामे करण्याकडे कल, सुळकूड परिसरातील चित्र। ऊसाला प्रतिटन 6000 भाव शक्य, साखरेला द्विस्तरीय भाव द्या अन्यथा कारखाने बंद पडण्याचा धोका। साखरेला द्विस्तरीय भाव, इथेनॉलचे उत्पन्न आणि साखरेच्या किमान विक्री किमतीत वाढ केली तर शेतकऱ्यांच्या ऊसाला प्रतिटन किमान 6000 रुपयांपेक्षा अधिक भाव मिळू शकतो, साखर उद्योगातील तज्ज्ञांचे हे म्हणणे आहे। सांगोल्यात लष्करी अळीमुळे मका पीक धोक्यात, शेतकरी मेटाकुटीला, कृषी विभागाने उपाययोजना करण्याची गरज। अतिवृष्टीची मदत ठरते, प्रचारात कळीचा मुद्दा, गावोगावी प्रश्नांचा बडीमार, विरोधकांची कोंडी होते। रामटेक बाजार समितीत धान खरेदीला सुरुवात, सरासरी 2535 रुपये दर, पहिल्या दिवशी 10,000 पोत्यांची आवक, धानाची टप्प्याटप्प्याने विक्री करा। भंडारा जिल्ह्यात 58 केंद्रांमधून होणार धान खरेदीचा श्री गणेशा, अ दर्जाची 18 तर ब दर्जाच्या 40 केंद्रांना परवानगी। जिल्ह्यामध्ये 209 केंद्रातून धान खरेदी होणार आहे, त्याच्यासाठी पहिल्या टप्प्यात 58 धान खरेदी केंद्रांना पणन कार्यालयाने उद्दिष्टांसह परवानगी दिली आहे। घराघरात बांधलेले बहुतांश शौचालय झाले स्टोअर रूम, घरोघरी शौचालय मात्र नागरिकांकडून वापरच नाही, वन्य प्राण्यांचे हल्ले टाळण्यासाठी तरी शौचालयाचा वापर करा। नवीन धानाची आवक वाढताच व्यापाऱ्यांनी कमी केले भाव, यावर्षी पिकाचा दर्जा उत्तम, गरीब शेतकऱ्यांना पर्याय नसल्याने विक्री। लाल मिरचीचा तोरा कायम, हिवाळ्यात मागणी वाढली, 250 रुपये किलो दराने विक्री, मिरचीनुसार दर ठरतो। वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टी नुकसानाच्या आर्थिक मदतीचा फुसकाबार, हवाई 36.91 कोटींचा निधी, 40,000 शेतकऱ्यांना दिवाळीनंतर ही प्रतीक्षा। अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे जुलै महिन्यात उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, यात नुकसानग्रस्तांना दिलासा देण्यासाठी वर्धा तालुक्याला 1 कोटी, सेलू तालुक्याला 5 कोटी तर देवळी तालुक्याला 2 कोटी रुपयांची अपेक्षा आवश्यकता आहे। तुरीवर शेंगा पोखरणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव, पिकाची पाहणी करून उपाययोजना करण्याचे आवाहन, शेतकरी हवाल दिल, संकट पिछा छोडेना। हिंगोली जिल्ह्यात 25 क्विंटल कापसाची खरेदी, 7,550 रुपये भाव मिळाला, एकरी 12 क्विंटलची मर्यादा। CCIच्या खरेदी केंद्रावर एकरी 12 क्विंटल कापसाची खरेदी करण्यात येणार आहे, त्यासाठी शेतकऱ्यांना डिजिटल 7/12 वर कापसाचा पेरा नोंद असणे आवश्यक आहे। आर्द्रतेचे प्रमाण 12% असावे, शिवाय कापूस विक्री केल्यानंतर 4थ्या दिवशी शेतकऱ्यांना आधार लिंक असलेल्या खात्यावर पैसे वर्ग करण्यात येणार आहेत। जालना जिल्ह्यात 73% ई पीक पाहणी, 4 लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली, ई पीक पाहणी बंधनकारक। धावडा वालसावंगी येथील शेतकऱ्यांचा सूर्यफूल करडई पेरण्याकडे कल, वर्षभर खाणार घरचेच आरोग्यदायी तेल, ऐन सणासुदीत खाद्यतेलात 25% वाढ झाल्याने शेतकऱ्यांनी निर्णय घेतला। परभणी जिल्ह्यात नियोजन 2.25 लाखांचे, प्रत्यक्ष पेरणी मात्र 36%वरच, रब्बी हंगाम पालम तालुक्यात सर्वाधिक पेरणी। मानवत तालुक्यात खरीपातील 45,000 शेतकरी अग्रिमाच्या प्रतीक्षेत, मानवत तालुका विमा कंपनीकडून दिरंगाई, शेतकऱ्यांमध्ये असंतोष, अधिसूचना जाहीर झाल्यानंतर 1 महिन्याच्या आत संभाव्य पीक विमा नुकसान भरपाईच्या 25% आगाऊ रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात अपेक्षित होते, परंतु आजपर्यंत नियम पाळण्याचे ऐकिवात नाही। उत्पादकांकडील साठा संपला अन बाजारात कांदा महागला, भाववाढीचा आता व्यापाऱ्यांनाच फायदा, शेतकऱ्यांची निराशा। उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात शेतकऱ्यांच्या कांद्याला 10 ते 20 रुपये किलो दर मिळाला होता, भाववाढीची अपेक्षा करीत असलेल्या शेतकऱ्यांनीही मध्यंतरी कांदा विकला। एकीकडे शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक राहिला नाही तर दुसरीकडे बाजारात कांदा महागला आहे, या भाववाढीचा शेतकऱ्यांना कोणताही फायदा होणार नसल्याचे चित्र समोर आहे। खरीपातील उरलेल्या एकमेव तूर पिकावर उरली आता शेतकऱ्यांची उमेद, हातातोंडाशी आलेले पिके गेले, शेतकरी आर्थिक संकटात। किसान एक्सप्रेसने शेतकऱ्यांना मिळाला दिलासा, 30 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार, शेतकऱ्यांना कांद्यासारखा नाशवंत माल थेट रेल्वेने पाठवण्याची सुविधा देण्यासाठी भुसावळ विभागाने शेतकरी समृद्धी विशेष रेल्वे सुरू केली आहे।
महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र नामात 5 गॅरंटी, शेतकऱ्यांसाठी गुलाबी क्रांती योजना अन कर्जमाफी। महायुतीचा जाहीरनामा जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीने आपला जाहीरनामा जाहीर केला। यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी हा जाहीरनामा महाराष्ट्राच्या विकासाचा महाराष्ट्रनामा असल्याचे म्हटले आहे। आरक्षणासाठी ज्यांनी त्रास दिला त्यांना सोडू नका, जरांगे यांचे आव्हान। पुढच्या वेळी सामूहिक उपोषण। कोणालाही घाबरण्याची गरज नाही, ज्यांनी मराठा आरक्षणासाठी त्रास दिला त्यांना सोडू नका। मी आता कारभार मराठ्यांच्या हातात दिलाय, आपले मत वाया गेले नाही पाहिजे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले। मी अजून म्हातारा झालो नाही, सरकार घालवीनच। धाराशिवच्या सभेत शरद पवारांचा उत्साही पवित्रा। काही लोकांनी आमची साथ सोडली आणि भाजपच्या पंक्ती जाऊन बसले। आधी सांगत होते विकासासाठी गेलो, मात्र आता भुजबळ नावाचे मंत्री सांगत आहेत की ईडीच्या भीतीने मला तुरुंगात टाकले होते म्हणून आम्ही भाजपसमोर गेलो। आता एक प्रकारचे लाचारीचे दर्शन घडत आहे। निवडणुकीच्या हंगामात इव्हेंट कंपन्या जोमात। प्रचारापासून मतदान स्लिप वाटण्यापर्यंतची कामे कंपन्यांमार्फत। निष्ठावान कार्यकर्त्यांची उणीव। राज्यातील कारागृहे झाली ओव्हरफ्लो। कारागृहांच्या उपलब्ध क्षमतेपेक्षा तब्बल 16,353 जास्त कैदी। जिल्हा परिषदेच्या शिक्षक बदलीतील वशिलेबाजीला लगाम। जिल्ह्याअंतर्गत बदल्याही आता ऑनलाईनच। 31 मे पूर्वी होणार सर्वांच्याच ऑनलाईन बदल्या। माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा। दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा। धन्यवाद।